म्हणलं ब्लँकेट हो लागले तर लाकडा आहेत तिथं. लस थंडी वाजली तर ते तुम्ही त्या काय ताप करता तुम्हाला वाटलं तर. याच्यापेक्षा काही आता मी सोय करू शकत नाही. आणि उद्या सकाळी म्हणलं मी चाललो. हो तेच म्हणलं बाकी तुमचं काय, तुमच्या वसुल्या काय करायचं ते कसे करून घ्या. बाकी काही मी सांगू शकत नाही आता. हो 2-4 दिवस माझ्याजवळ पैसे नाही आहे, मी काही किस्त भरू शकत नाही. आणि एक तर माझी अजून गाडी घरी आली नाही. बरं ठीक आहे, म्हणजे तुमचा पक्काच निर्णय आहे नाही का? उद्या गावाला जायचं आणि आमची काही किस्त देणं नाही आहे तुम्हाला. चला ठीक आहे ठीक आहे, आम्ही काही किस्त वसूल केल्याशिवाय काही जात नाही आहे. हो तुमचा जसा ठाम निर्णय आहे तसा आमचा बी आहे. जाईन ते किस्त वसूलच करून घेऊन जाईन, नाही तर मग गाडी घेऊन जाईन. चला ठीक आहे, सकाळी आम्ही पाहू काय करायचं ते. रात्री उद्या जा, आता तुम्ही झोपा, आम्ही झोपतो. आता किती आले आपण? हो तिकून म्हणते पैसे जमा करा, इकून म्हणते माझ्यावर पैसे नाही, तूर इकल्यावर देईल. सांगा याची तूर आता हे सोंगण काही, हे काळण काही, हे इकन काही. तिथपर्यंत ते साहेब थांबते का आपल्याला, लात मारून काढून देते आपल्याला तिथून ड्युटी. तर सांगा आता काय करता, आता करावं काय, आता सांगा तुम्हीच सांगा. मग तेच आहे ना बा, मोठं कठीण काम झालं ना आपलं हप्ते वसुलीवाल्याचं. मग पैसे निघतच नाही लोकांचे. 10,000 भरते, गाडी घेऊन जाते आणि पुढचे भरायच्या वक्ती मग आता इकडे लप तिकडे लप, इकडे पै तिकडे पै. काय हे बा मोठं कठीण काम झालेलं आहे आता. हो तर आता याच्यावर काही मार्ग, आता काही ना काही दुसरा फंडा काढला का आपल्याला. असे काही पैसे देऊन नाही राहिला. हाय नाही ना फंडेल आहे ना आपल्याजवळ, आपण काय काय एवढं सोप्या काय याला काय वाटून राहिलं. फक्त आपल्याला काय करावं लागते, पहिले जेवढ्या म्हणजे सहजतेनं पैसे निघाले तर बरं राहते, नाही तर मग बाकी तर मग आपण अंदर घुसलं तर मग त्याला पुरा लंबा करणार आहोत. फक्त एक काम करू आपण, आपल्या वसुली आता अजून 4 जणांची इकडे बाकी आहे. एक आता समजा आपलं हे आहे, एक भुजंगराव देंडके शेंद्री डोलारी, आपलं छोटा हत्तीची, याचं डिसेंबरचं आलेलं नाही आहे इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर आपला मामा लुटरेचा जे भाचा आहे त्याच्या नावाने ऑटो आहे, त्याचं एक इन्स्टॉलमेंट बाकी आहे. आणखी बाकी अजून 1-2 गाड्यावाले यायच्या इथं. असे 4 जण आहेत आपल्याला, आणि हे एक असे 5 जण आपल्याला अर्जंट वसूल करणं आहे. मग बाकीच्या आता काढली यादी तर मग फोन करून टाका द्यायला, म्हणा उद्या येतो म्हणा आम्ही. आता हे आता याचे पाहू काय करायचं काय नाही, तर तिकडे जा लागेल. त्यानं जर फोनावर जर म्हटलं देतो बा, तर मग तिकडे जायचं काम नाही. त्याला करायच लागल. एक तर हे आता मामा लुटरेचा सासरा आहे. हो आता त्याच्या भाच्याला जर फोन केला तर त्याला सांगता येईल आपल्याला की बा यायचं सांगा काय करायचं होतं, पैसे देऊन नाही राहिले. त्याचं तसं ओकेच आहे म्हणा, त्याची एकच आहे समजा त्याच्या भाच्याची. पण त्याला सांगू बा तुमच्या सासऱ्याचं काय करा सांगा. तसं करा लागेल ते, मामा लुटरेला टच करा म्हणा बा काय करा सांगा, नाही तर आम्ही गाडी ओढून घेऊन चाललो, सतवून राहिले काय करा सांगा. बरोबर मामा लुटरेला पहिले फोन लावतो, आणि एक ते देंडके आहे की नाही, हो त्याला लावा लागेल काय काय नाही तर. बरं पहिले आता देंडकेला लावून देऊ. हो त्याला म्हणतो बा तुमच्या ते याचे जवळ दिला, त्याने ऑटो रामपूरवाल्या नावाने त्याच्याच आहे, अजून काही त्याने त्याचे उतरवला नाही. आता किस्त आहे तर त्याच्या नावानं. 1 मिनिट देंडकेला फोन लावतो, त्याला म्हणतो बा लवकर डिसेंबरचं पेमेंट कर, नाही तर मग कसं व्याज लागल. हॅलो, हां बोला, कोण बोलता म्हणलं? भुजंगराव देंडके बोलतो म्हणलं शेंद्रीहून. हां बोला. नमस्कार नमस्कार देणगे साहेब. मी आपलं सुंदरलाल फायनान्स कंपनीचे आपलं हे बोलून राहिलो म्हणलं एजंट. आपले पैसे बाकी आहेत म्हणलं एका इन्स्टॉलमेंटचे. ॲटोची आपला छोटा हत्ती गाडी घेतलेला आहे ना तुम्ही, त्याचं 1 महिन्याचं डिसेंबरचं अजून आलेलं नाही म्हटलं इन्स्टॉलमेंट. सांगा आता काय करावं नाही का, म्हणजे आता हे आम्हीच करावं नाही. हो त्याने कमाया करा आणि मी किस्ता भरतो. अरे म्हणलं काय बोलता तुम्ही, आमच्या जवळ पैसे भरले नाही का, ते त्याच्या ताब्यात आहे ना, ऑटो दिला त्याला, फक्त नावानं करायचं राहिला. त्याला फोन करत जा ना तुम्ही, मला काय करता. त्याचा नंबर देऊन देतो मी तुम्हाला. तर मग आता मी काय करणार आहोत त्याला, तुमच्या नावानं असल्यावर आमची कंपनी तुम्हालाच मागणार ना. तुम्ही त्या जवळ द्या का तुमच्या तिकडे मिळून द्या, आम्हाला काय करावं लागते. हो ना, तुमचं बरोबर आहे ना. हो पण आम्हाला जवळ माणसाला बोलता येते का काही. कालच आलो ना मी तिथून जाऊन. आधी फोन आला असतं तिथंच मग म्हणलं असतं. हो पण आता तुम्ही एक काम करा, त्याला फोन लावा, मी नंबर देतो तुम्हाला. हो कारण की कसं असते, आम्हाला नाही बोलता येत जास्त, आमची पोरगी दिलेली असते तिथं, आम्हालाही जराशी बोटं चेपेला आहे आमची. ठीक आहे, नंबर देऊन द्या त्याचा, मी बोलून घेते त्याशी. हो 1 महिन्याचं बाकी आहे, मग व्याज वाढत जाते, मग तुम्हीच मग आमच्या अंगावर येता. ठीक आहे ठीक आहे, देऊन द्या, नंबर देऊन द्या आम्हाला. बरोबर घ्या, लिहून घ्या. हो ठीक आहे. इथे इथेच रोना दाबा आहे म्हणलं. हो सासरा किस्ता भरून राहिला, जवळ मलाही खाऊन राहिला. हो आता म्हणते ते मारुतला धुटके नावाचा आहे, त्याच्या जवळ रामपूरचा, त्याला फोन लावा म्हणते, त्याला मागा म्हणते. म्हणजे आपलेच काम आहे आता हे समजा. हो हालगो मालगो करणं. लावतो त्याला आता पहिले, त्या रामपूरचा कोणता आहे त्या जवळ नंबर दिला ते. त्याला म्हणतो लवकर पेमेंट घेऊन ये. अरे काहीच नाही मारती, सकाळी 4:30 लेके उठलं का नाही बस आहे बा. आमच्या संग येत जाय तू पयाले, काऊन की आता रोज आमचं चालू आहे, ग्राउंड आहे लवकर आमचं. त्याच्यानं म्हणलं आमच्या संग मग चाललं की तेवढंच ते तब्येतीवर परिणाम होते. लय वाढून राहिलं नाही. मला का भरती मार नाही करायच्या, भरती मार लागते का म्हणला. हो माय वावरात असतं दिवसभर काम करतील, मला काय पोया लागते धावा लागते. नाही नाही आपलं नाही होत म्हणलं, ते आपण नाही येत म्हणलं पोया गेले, सकाळी थंडीत उठणं आणि हे ते. तुम्हाला जात आहे ना पोलीस भरती, तुम्ही पोया, मला काय करावं लागते. असं नाही मारते बाबू, शरीर आहे तर सगळं आहे. माणसाचं आरोग्य चांगलं असलं तरच बरं आहे. नाही तर कायच्याच मन नाही लागत माणसाचं, आणि कायच्याच काही नाही. सगळं वाया गेलं मग. म्हणून म्हणतो रोज सकाळी 1 घंटा आपल्या शरीराला दिला पाहिजे. तेच म्हणून राहिलं, उद्यापासून आम्ही बलावले तुले चालत जाय. बरोबर आहे, तू हे म्हणणं नाही का. हो शरीराकडे दुर्लक्ष नाही करावं लागत. हो तब्येत महत्वाची. बरं उद्यापासून आवाज देत जा. हो येत जातो मग. कोणाचा फोन आला, 1 मिनिट मग. हो थांबा. हॅलो, हां कोण बोलता म्हणलं? मारुतराव धुटके बोलतो म्हणलं. हां काय? धुटके साहेब, हो ते इन्स्टॉलमेंट बाकी आहे म्हणलं आपल्या गाडीची. हो ते तुमच्या सासरेबा नंबर दिला तुमचा, लवकरात लवकर जमा करा म्हणलं डिसेंबरचे पैसे, 15,000 रुपये.
अरे बाबा आली का किस्त बातच महिना भरतील का बरं बरं आल्या ना आता हे याच महिन्याची राहिली का नाही बरं भरून टाकतो 2 दिवसाच्या आत भरतो ठीक आहे 2 दिवसात करता ना काही विषय संपला मग लवकरात लवकर भरा नाही तर मग व्याज सुरू होईल ओके ठेवतो फोन अनु आपल्याला पैसे जमा करावे लागते म्हणलं वसूल यायचे लोकांचे भाडे मारणं सुरू आहे फक्त डिझेल निघून राहिलं हे बाकीचे आता हे इन्स्टॉलमेंट काय ना भरा तिकडे सासरेबाल फोन केला तर त्यानं माझा नंबर दिला नाव खराब होऊन राहिलं लवकर आता वसुल्या मारते ते फटाक्याचे पैसे काय किती झाले काय झाले कुठं फटाक्याचे पैसे राजा 1 रुपयाने दिला कोण फोडले गेले म्हणते आता दिवाळी गई बात गई असे म्हणून राहिले लोक तर दिवाळी गईन बाद गई असं कसं फुकटाच आहे का फटाके फोडायची वक्ती करतो वसूल मी ते थांब म्हणा जरा फक्त 15ची पहिले सोय लावा लागते आपल्याला लवकर इन्स्टॉलमेंट भरणं आहे क्लिअर राहिलं म्हणजे बरं राहायची हॅलो धीरकुंडा बोलतो म्हणलं बोला बोला नाही म्हणलं किस्तीची आठवण करून देऊन राहील तुम्हाला हो कसं 4-5 दिवस जास्त झालेले आहे लवकरात लवकर भरून घ्या म्हणलं 10 तारखेच्या आत हो नंतर मग 10 पासून व्याज सुरू होईल हो मंगळवारी भरून टाकतो काही विषय नाही बरं ठीक आहे आणि ते तुमचे मामा आहेत का तिथं मामा लुटेरे त्याच्याशी बोलत होतं 2 मिनिटं फोन द्यावर द्यायला मामा समोरच बसलेले आहेत ताटकं येते वाट पाहून राहिले बोला काय म्हणता बोला ताई संग हॅलो बोला म्हणलं मामा लुटरे बोलतो मी काय होतं भाऊ गडबड काय झालं म्हणलं काही नाही राजू लुटेरे साहेब आता कसं तुमच्या कानावर टाकत ना तुम्ही ते तुमचे सासरे बा गुलाबराव आगलावे काय ते राजा लय सतवून राहिले आम्हाला तिथंच आम्ही त्याच्या घरासमोर आता बास टाकली आणि झोपून राहिलो आता किस्तीची वसुली 3 महिने झाले 3 इन्स्टॉलमेंट थकलेले आहेत वरे वरचे लोक आम्हाला भाकर गोळ नाही लागू देऊन राहिले आणि हे आम्हाला पैसे देऊन नाही राहिले आता मी काय करू म्हणलं मग मी देऊ मग आता एक तर तुम्ही पा काय एक तर तुम्ही जवळ आहे त्याची म्हणून तुमच्या कानावर टाकून राहिलो मी हो त्याला 2 गोष्टी समजून सांगा पैसे देऊन द्या म्हणा बा 57,000 आहे नाही तर उद्या अजून 1 दिवस वाढला की त्याचा 58 वाढ टाईम नाही लागत म्हणून म्हणतो जितके दिवस वाढन तेवढं शेवटी भरून तर द्यास लागते का नाही त्यापेक्षा लवकर भरलेलं बरं राहील म्हणता नाही का बरं म्हणजे आतापर्यंत खडकूही भरला नाही एकही इन्स्टॉलमेंट नाही हो का बरं ठीक आहे ना त्याला म्हणलं इकून टाका ते तर इकली नाही त्यानं आता हे बसा बरं बरं पाय तुम्ही त्याला फोन लावून समजावून सांगतो हो ठीक आहे द्यायला लाव तुम्ही पैसे तेच म्हणलं नाही तर उद्या कसं आम्हाला एक तर गाडी ओढून न्यावं लागेल नाही तर पैसे कोणत्या हाती वसूल करावं लागेल हो एक तर आता त्याची गाडी त्याचं ते पुतणे घेऊन गेलेला आहे हो काय नाव आहे त्याचं तर आता ते घेऊन पळालेलं आहे तर ते काही येतील काही नाही आम्ही कुठं थांबणार आहोत त्याच्यानं मग आम्ही एक तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ सरका हो ते तुम्हाला मी आता कानावर टाकून राहिलो थांबा ना तुम्ही 2 मिनटं मी त्याच्याशी बोलतो आणि काय करायचं ते सांगतो तुम्हाला हो ठीक आहे ओके काही भ्या नाही लागत उद्या आपली थैली उचलायची आणि सरकं चाललं जायचं 5 बसा म्हणा तिकडे हो 8 दिवस पैसे देणं होत नाही आता लोकांच्या वसुल्या करावं लागल तर द्या लागल आपल्या जवळचे पैसे कुठचे देणार आपण तू विकल्याशिवाय पैसे आहे का बाकीचे बँकेत आहे आपली त्याला काय हात लावायचा मग लोकांच्याकडे पैसे आल्यानंतर किस्त भरायची आपण ती संजय भरण आपण काय भरणार आहोत आपण संजना आता काय गमावले तर काय केलं काय नाही त्यापेक्षा बाबा म्हणलं एखाद्या जवायला फोन लावा त्याला म्हणा थोडं अडी अडचण आहे सध्याची द्या बा तूर आल्यावर मग आम्ही देऊन देतो तुम्हाला तेवढी किस्त भरून टाका आणि विषय मोकळा करा तूड मी काय हात पसरतो कोणत्या जवायच्या पुढे हो माझ्या खात्यात का पैसे नाही का 1.5-2 लाख रुपये जास्त आहेत आणि तूर येऊन राहिली बरं आपण जर दिले तर मग हे संजय पैसे वसूल करणार नाही ना मग त्याच्यानं त्यालाच ते सांगा लागं तू वसूल कर बन भरून टाक आणि यायला सांगा लागेल 2-4 दिवसांनी या रे बा आता हे काय म्हणते हो मोठा जवई हो मामा लुटेरे काय म्हणते काय माहीत हॅलो राम म्हणलं मामाजी राम हा बोला काय म्हणता काही नाही मामाजी ते काय इन्स्टॉलमेंट थकल्या म्हणते गाडीच्या हो ते भरून टाका लागत होत्या हो ते काय लोक तुमच्या घराभोवती हिंडून राहिले म्हणते फोन आलता हो कसं आहे मोठं कठीण असते बरं ते हो ते चक्रव्याड व्याज आणि हेन तीन फालतूच्या भानगडी लागून जाती काय 57,000 आहे तेवढे भरून टाका म्हणलं काहून आतापर्यंत काय रुपया भरला नाही का तुम्ही किस्त म्हणलं आतापर्यंत भरायला नव्हते पाहिजे सांगा आता अशा लोकांची मुले सल्ले ऐकायला लागून राहिले हो सांगा आता अरे म्हणलं तुम्ही नका सांगू ना मोठी जवळ हो मला समजते ना काय करावं लागते काय नाही तर तुम्ही काय सांगून राहिले एवढे हप्ते भर लागतील हे करावं लागते आम्ही काही असे तुमच्यासारखे कामं नाही करेल हो हे आता संजयची उदारी फसेल आहे लोकांची इकडे म्हणून आता ते किस्ता भरल्या गेल्या नाही भरतो आम्ही ते आता त्याची का आम्हाला काळजी नाही का अरे कायच्या उदाहरण कायचं काय तुमचा ते पुतण्याचे आहे का संजय लोपर आहे ती संजय मग त्याच्या नांदी येऊ नका तुम्ही त्याच्यापासून गाडी काढून टाका आणि कोणता दुसरा ड्रायव्हर ठेवा आणि ते पैसे भरून टाका म्हणजे मग आता तुमच्या ताब्यात द्याव का गाड्या म्हणला हो तुम्ही तर त्याच्यावर टपणीवर राहा तुम्हाला तर वाटते काही त्या पुतण्यापासून गाडी काढते मला देते तुम्हाला नाही देत म्हणलं गाडी गिडी मी मा पुतण्याचे पैसे लोकांची इकडे आहेत खरी गोष्ट आहे ते वसूल करते आणि भरते बुवा मग मनानं करा तुमच्या आता हो तुम्हाला सांगून राहिलो मी लवकर त्याचा कसा काजीमुला करून टाका आणि पैसे देऊन मोकळं करा नाही तर फालतू भारी जाईन ते रिपोर्ट दिला तर रिपोर्ट देते काय तर रिपोर्ट देते ते पैसे काय 2-4 दिवस होत नसते का मागं पुढे हो काय करायचं ते करून ते पहिन मी माय काय करायचं ते म्हणलं का शिकू कोणी ठेवा फोन ठेवा जाऊ द्या घ्या मुळले मग नाही काय ऐकत नाही तर काय करा
बरं करा तुमच्या मनानं करा बुवा. हो पहा काय आहे ते. ठीक आहे ठेवतो मग. काय म्हणलं बँका बोलणारा माणूस ती आपल्याला म्हणते किस्ता भरा म्हणून सांगा कोणाची सल्ला आहे का? आता काही काळजीचं काम नाही आहे. आता आपण चालले जाऊ उद्या गावाले. संजय म्हणे मी याले गाडी हातीच लागू देत नाही म्हणे. काहीच करत नाही ते पाहते ते पुढचं पुढे. हो ते आल्यावर पाहू पैसे वसूल झाल्यावर देऊ. आला म्हणलं लुटेरेचा डबल फोन आला आता. काय म्हणते पोह आता काय सांगितलं सासरे बुवाले समजावून तर पोह आता. हा बोला लुटेरे साहेब काय जमलं मग काय लागते का मेळ आमचा उद्या? नाही भाऊ ते कसं जरा कठीण काम आहे. हो तुम्हाला कसं आहे सीधी उंगली से काही घी निकलता नहीं यहाँ पे. हो थोडी तेडी करना पडेंगे आपको. ते कसं आहे ते जे संजय आहे की नाही हो नालायक आहे ते जरासं. आपलं जे आहे की त्याचा पुतण्या त्यानं पैसे दडपले ते पुरे. हो पैसे दडपले आमच्या सासरेबुवाला दणका दिला. सासरेबुवा कसे आहे ऐकायला तयारच नाही. तर तुम्ही एक काम करा हो याचं म्हणजे गचाळ पकडा लागेल तुम्हाला संजयचं. तर तुम्ही त्याला फोन करा आणि त्याला गाडी घेऊन बोलवा. हो तर काम होईल तुमचं. हो हे तर काही पैसे तुम्हाला देणं नाही. तेच म्हणलं अनुभव आहे आम्हाला म्हणून सांगून राहिलो. ना ते तर आम्हाला माहिती आहे ना हो 3 महिन्यापासून आम्हाला कसा घुमून राहिला बोलण्यातच घुमून राहिला आणि ते नाही तर आता लोक काल नसतो आम्ही. हो पण ते कसं आहे आता आमच्या हाती लागून नाही राहिला. गाडी घेऊन कुठं गेला काय सांगा. आमचा फोनही नाही उचलत ते. हो ते येतही नाही ना आम्ही जायपर्यंत ते येतही नाही. हो यायचं फोनवर बोलचाल झाली असं काही ना काही संपर्क असं नसतं यायचा. आणि संपर्क झाला त्याचा आणि ते कसं आहे त्यानं सांगितलं की लोकांच्या इकडे उधारे आहे बा. हो ती आल्याशिवाय आपण काय देऊ. हो असं त्याचं होईल आहे ते. पण ते उधाऱ्या गिधाऱ्या काही नाही त्यानं पुरे पाण्यात घातले ते. तुम्ही त्याला फक्त आता कॉन्टॅक्ट कसा करून करा ना छत्र आहे ना ते आम्ही हाव तो पण गाडीच नाही दिसू देत ते. हो कुठं लपून ठेवून ते हो कुठारात घालून कुठे लपून पण ती गाडी नाही सापडून देऊ राहिला. आमच्या हातीच नाही लागू राहिली. तसं नाही ना त्याच्यासाठी काही दिमाग लढवा लागेल का नाही. दिमागाचा पैसा आहे ना भाऊ. तुम्ही एक काम करा मी सांगतो तसं करा. पेशंट आहे म्हणा आमच्या घरी बिमार पडलेला आहे. गाडी पाहिजे म्हणा भाड्यानं दवाखान्यात अर्जंट नाही म्हणा. हो 1 मिनिटात ते 3,000 देतो म्हणा बा पण जीव वाचला पाहिजे म्हणा. वेगळ्या नंबरवरून फोन करा फक्त आणि आवाज थोडासा चेंज मारा. बाबा हो रे असं आहे नाही का. हो म्हणजे मग येईन तर इथे नाही का. हो एखादा पत्ता द्यायला लागल इथे ते बुवा नाही का. हो आमच्याकडे बुलेट आहे आम्ही जाऊन पुढे जाऊन थांबतो मग कुठंतरी. बस 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 तुम्ही एखाद्या आजूबाजूच्या खेड्याचं नाव सांगा आणि तिथं तुम्ही गाडी घेऊन बरोबर फाट्यावर उभे राहा. हो गाडी घेऊन 10 मिनिटात नाही आला सांगतो तुम्हाला. हो एवढ्यातच आहे ते बरोबर ते वाटच पाहून राहिला तुमची जायची. पाहतो बा फंडा लढून आता त्याला म्हणतो असं आहे बा. हो प्रकृती बिघडी बाबाची अचानक. हो तर त्याला म्हणतो गाडी घेऊन येता का. हो बाजूच्या गावचं नाव सांगून देतो. तिथं बोलावतो आम्ही तिथं उभं राहतो. बस 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 तिथं आल्यावर मग तुमचं काय करायचं ते करून घ्या तुम्ही. हो तुमच्याकडे एक चाबी असते. हो नाही दिले पैसे तर मग सरकी घेऊन जा. हो काही विषय नाही त्याचा. हो एरी कसं सुद्याला धारेच गुन्हे लोक. हो ना पहिले हाती लागू द्या ते. हाती लागलं सांगून दिलं काय असते तर. धन्यवाद धन्यवाद लुटेरे साहेब हो आयडिया सांगितल्याबद्दल. आता पाहतो आम्ही फंडा लढून जमलं. हॅलो हा कोण बोलून राहिलं म्हणलं. कोण आहे कोण बोलता तुम्ही? अरे काय राजा ओळखत नाही का तुम्ही. नाव विचारायचा टाइम आहे का आता. तुम्ही गुलाबरावची पुतणी आहे तुम्ही संजू. अरे काय संजू भाऊ तुम्ही हे पा मी आत्ताच गुलाबरावकडून फोन घेतला तुमचा. हो गाडी कुठं आहे म्हटलं तुमची. गाडी घेऊन अर्जंट या राजा. आपलं तुमचं शिवभाऊच आहो मी. तुमच्या गावचं बाजूनं गाव नाही का तिथंच आहो मी. तर म्हटलं अर्जंटमध्ये या आपल्या बाबाची तब्येत नाही म्हटलं बरोबर. हो जरासं झटका आला द्यायला. हो अर्जंट या अर्जंट. अकोला जाणार आपल्या अकोला फास्टमध्ये. अकोला काय राजा आता एवढं थंडीचं रातचं. अरे नाही ना आता 9 वाजून राहिले आता नाही होत ना दादा. मी आत्ताच आलो बा तिकून. मग किती दूरून आलो मी. हो ना दादा ते काही असो पण हे बा तब्येतीचं काम आहे. तुमचा नंबर घेतला म्या. तेच दादा आमच्या गावातली गाडी आहे ती ऑटो पण ते काही कामाचं नाही. हो ऑटोनं काही जा तिथपर्यंत जीव जाते माणूस. तुमचा सारखा चालवणारा ड्रायव्हर चांगला पाहिजे ना. तुमच्याकडे एक तर सुपर गाडी आहे म्हणून फोन लावला तुम्हाला. बकरी पाहिजे राजा नाही का. हो 3-4 हजार उपसतो आता. हो ना पण ते काय तुम्ही पैशाचं पाहा मग. हो आता इमर्जन्सी आहे म्हणतात येतो मी. हो पण 4,000 लागेल हो 4,000. हो 4च्या खाली नाहीत म्हणलं मी. लय दूर नाही ना त्याच्या जवळच आहे ना. हो 30 किलोमीटर 4,000 लय होते ना. हो लय होते ना. आता मरणाच्या पुढे आले का 4,000. पुरी इस्टेट आहे ना. तेच म्हणलं 4,000 काहीच नाही. आमच्यासारख्या दान जरा करा दान दादा. हो तर तसं मी 5 म्हणत होतो पण ते 4 मध्ये ऍडजस्ट करून राहिलो. येऊ का सांगा अर्जंट. लवकर मला डिटेल पत्ता टाका लोकेशन पाठवून द्या. बापा बरं ठीक आहे बा देतो 4,000 काय करा. बा कुठं मी तुम्हाला लोकेशन टाकतो. आपल्या तुमचं गाव नाही का. हो तिथून पुढचं जे गाव आहे ना तिथं या लवकर या फटकन. येतो मी येतो लवकरच येतो. फक्त तुम्ही मला लोकेशन परफेक्ट टाका. आलोच मी पोहोचलो. आपल्या गावाला लागूनच आहे ना. आलोच मी. हो बिलकुल या लवकर टाकलं मी लोकेशन तुम्हाला. हो या लवकर या. जमला आता नाही का. हो एरिया आता घरी काही झाले पुरत नव्हतं आपल्याला. हो ती आता वसुलीवाले हजरच असते तिथं. हो इकडे आता रातोरात आपली एक ट्रिप होऊन जाते नाही का. काकाला काय सांगा लागते याचं. काकाला सांगते ते आहे इथं मी धाब्यावर थांबेलो. त्याला 4,000 हातवात मारून द्या आणि चाललं जाऊ घेऊन येले नाही का. चलो बाबा. अरे भाऊ थांबा राजा इथपर्यंत येते ना आपल्या गावापर्यंत फक्त. भाऊ ऐका राजा ऐका हो राजा ऐका ना राजा.
घे ना दडपून तुला काय वाटून राहिलं बाबू मस्त का घुमून राहिला आता आम्हाला इकडे चिखल धऱ्या बैतुल्या हराम करले काय जा म्हणलं आता पैसे घेऊन ये बाबू 57,000 तर उद्या आला की 58 देते आता ये आता तू ते काकाला घेऊन ये तू ये आता भरलेले का तर त्याला दिवस भरले का तुरीच्या मागे हिंडवलं आम्हाला का सोंगाला लावलं होते का रे काय का राजा एक मिनिट मी काय म्हणतो माहित आहे का तुम्ही हे बा काही आपण हे बा ऍडजस्टमेंट करू ना हे बा साहेब मी काय म्हणतो ऍडजस्टमेंट आता सांगतो ना ऍडजस्टमेंट काय असते तर ये ना तू आता बाबू हे बा 5% ना आपण असे फायनान्स करून लोन घेऊन गाड्या घ्यावं नाही समजलं ना आता समजा तुला काय हिसका असते तर कसा दणका बसते आता पुरा कसा चार्ज लागते जावं ये आता तू ये आपल्या ऑफिसले आणि घेऊन जा आता शोरूमले अरे या गावा लोक गेला होतं रे आता टायऱ्या कसं जा लागतं 2 किलोमीटर नाही का हो ना माफीन तर नालाक निघाले रे आता काय जाऊ दे आपलं काय चाललं काका पाच बसून तिकडे भरत बसून काका आपल्याला घेऊन दे नाही जा लागेल चला पा लागेल पैदल आता 10 वाजते आता हॅलो हां भाऊ म्हणलं मी इथं आलो म्हटलं तुमच्या गावात तर ते आपलं पंक्चरचं दुकान नाही का तिथं गाडी उभी आहे आपली हो लवकर येऊन जा म्हणलं घर कुकड्या काय सांगा मला अर्जंट आलेला मी आता इथं बरं आले बा दादा तुम्ही हो बस हे बा दिसली मला तुमची गाडी दिसली लालवाली सांग तुमची हो बस दिसली इथंच तुम्ही वाटच पाहून राहिलो होतो थांबा आलो मी तुम्हाला घर दाखवून देते आलो 1 मिनिट बापरे का हे तर वसूल आला रे बापरे आम्ही तर याला गेम केला आपला पयाला पुढे आता पयाच लागते आता नाही का नाही तर हे काही नाही गाडीच्या बी घेते आपल्या पुढची सोडा तुम्ही सोडा हो सोडा म्हणलं म्हणजे अरे आता काय पाहिजे तू आता तर तुम्हाला मागे हिंडतो आम्ही तुम्हाला काय वाटू राहिलं आता तर गाडी हातात लागली का दुसरी चाबी नाही का आमच्यापाशी काय तुम्हाला 2 चाब्या दिल्या का आम्ही चाल म्हणलं आता होय सरकार म्हणलं मुकाड्या ना हो काही पाहू नको तू काही अर्थ नाही पयाला तरी आम्हाला घेणं नाही काका घरी का काका झोपले का काका संजूचा आवाज दिसून राहिला म्हणजे संजू कसा काय आला म्हणा अरे संजू आहे का रे हो ना काका मी चालू म्हणलं दरवाजा उघडा अर्जंट उघडा म्हणलं लवकर कसं काय आलं म्हणा अरे हो ये ना मग दरवाजा उघडाच आहे ते लोटते दरवाजा लोट ये संजय कसा काय म्हणलं तू ते लोक असते ना बा ते लोक कुठे आहेत म्हणलं अरे कायचे लोक तुम्ही इकडे बसले गोष्टी सांगा तिकडे ते आले बिन गेम करून गेले मग मला त्याने फोन केला म्हणे कोणाची त्या बापाची तब्येत बिघडली म्हणे बाजूच्या गावली म्हणे मी 2 किलोमीटरवर आलो गाडी घेऊन 2 जण तेच होते तर गाडी हिसकली चाबी लावली घेऊन पळाले मग आज मिस्ताला पैदल आलो 2 किलोमीटर नेली आपली गाडी बापराजा काय आता इथं होते ना ते कसं काय केलं म्हणा ते ना आता बोलून आलो मी ते संग काय करता त्यानं बरोबर दुसऱ्या नंबरवरून फोन लावला मला आणि बरोबर बोलावलं आणि बरोबर माय गेम केला आता काय करा आता गाडी गेली म्हणलं आपली पैसे भरणार म्हणलं काका आपल्याला आता वसुल्या करणं बा मग ते कोणाची इकडे 1.5 लाख आहेत ते वसुल्या करून लवकर गाडी आणून घेऊ मग आपण काय करतो मग टाइमवर देत नाही ना काका देते का कोणाची तुरी काय कोणी म्हणून कापूस दाखवते कोणी काही दाखवते कोणी आता हरभरा दाखव लोक देते का टाइमवर आता तुमच्या जवळचे भरा सध्याची बा मी काय भरणार मी नाही भरत माझ्या जवळचं काय भरू मी म्हणजे माझी गाडी मीच पैसे भरू तू काय करून राहिला मग वसुल्या कर तू होत नाही ना वसुल्या होत नाही म्हणलं ना 1-2 दिवस होत नाही महिना लागल मग आता महिनाभर तिकडे मग ते व्याज किती वाढन त्याचं तर ते भरून टाका आणि गाडी सोडून आणा उद्या कसं बोलून राहिला तू अरे पहिले वसुल्या कर तू मग आता काय करा आता तुम्हाला म्हणून राहिला तर वसुल्या होत नाही हो इतक्या लवकर होत असते का लोक आता माहिती नाही का तुम्हाला पण उधार कायलेच ठेवायचे लोकांची इकडे मी म्हणतो तू राजा नसते कामं करता आता म्या भराव का मग अरे बाबा आता उधारीचा धंदा नाही चालत काका तुम्हाला माहिती आहे का पहा बस शेवटी तुम्हाला जे करायचं ते करा मी काय करणार मी चालू घरी संजय ऐक ना का ती गाडी बी आपली अबे संजय ऐक ना मी काय म्हणतो संजय आता यानं तर हात वर गेले होय म्हणजे मी काय करू आता सांग आता काय करा काय करता मग आता जाऊ दे आपलेच पैसे भरा आणि गाडी सोडून आणा डबल चांगला ड्रायव्हर पहा नाही बाबा एखाद्या जवळ देऊन टाका काय करता मग शेवटी कोण नसते कोणाचा आजकाल पैसा असला तर जवळ येत लोक नसले काही खरं नाही आपल्याला भर लागते आता आम्ही तर नसतं तर आपल्या काय जमा आम्ही या नसले का कर्ज करून घेतलं आणि आता मला भरणं आलं सांगा आता काय करा काय म्हणलं भाऊ आता हो कोणी कोणाचं नाही म्हणलं या जगातनी आणि अशा हे इन्स्टॉलमेंटच्या गाड्या हो फायनान्सवर गाड्या घेणं सोप्या नाही म्हणलं हो घ्यायच्या असेल तर हप्ता भरायची अवकात असली पाहिजे हप्ता टाईमवर भरत जा नाही तर असे हाल होते आता मला किती दंड पडतील किती नाही माय जाऊ द्या विषय बंद करू उद्या नवीन विषयासह 5 वाजता भेटू धन्यवाद